नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली जेव्हा बाहेर येते तेव्हा सायली बाहेर आल्यानंतर इथे सगळ्यांनाच भेटत असते आणि तेव्हाच ना इकडे सगळी जण सायलीकडे पाहू लागतात. सायलीकडे जेव्हा सगळी जण बघत असतात ना तेव्हा मात्र आता सायलीला सगळी जण म्हणत असतात की आम्ही तुला ओळखण्यासाठी चुकलो. म्हणजेच प्रताप यांनी बोलायला सुरुवात केलेली असते की घरात आपल्यात तन्वी होती पण आपण आपल्यात नवीलाला ओळखायला चुकलो. आणि त्यासोबत ती हे लोक हे म्हणत असतात की पूर्णाजी हेही म्हणते की बघ आता जेव्हा लग्न करून तू अर्जुन सोबत घरी आलीस तेव्हाच अर्जुनच्या बायकोला स्वीकारायला मी तयार नव्हते. तेव्हा मला माहीत नव्हतं तू तन्वी होती. म्हणजे मी माझ्या तन्वीलाच नकार दिला ना. मग इकडे एक एक जण बोलत असतात. तेच आता इकडे असणारे रविराज सुद्धा सायलीला बोलत असतात की हो मी सुद्धा तुला ओळखण्यात चुकलो. मी सुद्धा पहिल्यांदा तुझ्याशी बोलणं टाळलं होतं. मग इकडे अस्मिताही म्हणत असते की हो ना, आपण तर हिच्या किती तिरस्कार करायचो ना. आणि आपलं काय म्हणणं होतं की तन्मीचं लग्न अर्जुन सोबत व्हायला हो, पण खरी तन्मी तर सायलीच होती. म्हणून आपण ओळखायला चुकलेलो आहोत. आणि कसं झालं ना पूर्णाजी, तुझी लहानपणापासूनची इच्छा होती. म्हणजे जेव्हा अर्जुन लहान होता आणि तन्वीसुद्धा तेव्हापासून तू म्हणायची की या दोघांचं लग्न व्हायला हो. आणि बघ ना शेवटी तर तुमच्या दोघांचं लग्न झालं सुद्धा असं देखील आता म्हटलं जात असतं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायलीलाकडे सगळीजण माफी मागत असतात. म्हणजे सायलीला आता सगळीजण बोलत असतात की आमच्याकडून खूप जास्त चुका झालेल्या आहे, पण यानंतर आमच्याकडून कोणत्याही चुका होणार नाहीत. यासाठी खरंच मी मनापासून तुझी माफी मागते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की इकडे रफिराज सकी जण एक एक करून बोलायला सुरुवात करतात. सगळ्यांनीच आता सांगितलेलं असतं की आम्ही याआधी खूप जास्त चुकलो, पण इथून पुढे आमची चूक होणार नाही. आम्ही तुला ओळखण्यामध्येच खूप मोठी चूक केलेली आहे. सायलीला आता खूपच वाईट वाटत असतं, कारण प्रत्येक जण सायलीची माफी मागत असतात ना. त्यामुळे सायलीला एकदमच भरून येतं. सायली इकडे तिकडे पाहू लागते आणि जेव्हा सायली इकडे तिकडे बघत असते ना तेव्हा सायली म्हणत असते की प्लीज ना तुम्ही सगळे जण मला असं सॉरी वगैरे म्हणू नका, कारण मला काही वेगळं वाटत नाहीये. प्लीज प्लीज असं करू नका. मला रागही आलेला नाहीये. त्यामुळे आता ती सगळ्यांनाच सांगत असते. तेव्हाच प्रतिमा आत्यासुद्धा सायलीकडे बघत असतात. ती सुद्धा सायलीकडे बघूनच आता बोलत असते की हो आम्हालाही तेच वाटत आहे. तर अश्विनही म्हणतो की मी प्रियाच्या नादाला लागून तुला वाटेल ते बोलायचो, म्हणजेच तू माझी वहिनी आहेस तरी सुद्धा, आणि आता तर कळलेलं आहे की आमची तू तन्वीच होतीस तरी सुद्धा किती घालून पडून बोलायचो. असंही आता इकडे असणार अश्विनही बोलत असतो आणि अश्विन देखील आता तिची माफी मागत असतो. तेव्हा सगळे जण एक एक करून जेव्हा सायलीची माफी मागतात ना तेव्हा सायलीला ना पूर्णपणे नकोस झालेलं असतं. सायली आता बोलत असते की प्लीज ना तुम्ही सगळे जण प्लीज असं करू नका ना, माझी माफी वगैरे मागू नका. असंही आता बोललं गेलेलं असतं. तेव्हाच इकडे मधुभाऊ जे आहे ते सुद्धा बसलेले असतात. तर मधुभाऊंना सुद्धा हे सगळं बघूनच ना एकदम वेगळंच वाटत असतं. तेच सायली म्हणत असते की तुम्ही सगळेजण आपली माणसं आहात, मग आपल्या माणसांची कोण अशी माफी मागतात का नाही, मला नाही आवडणार असं बोलून आता ती सगळ्यांनाच का होईना शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे कुसुमसाला सुद्धा भरून आलेलं असतं, कारण खऱ्या अर्थाने सायलीला तिची ओळख मिळालेली असते आणि त्यामुळे सायली ही खूप जास्त खुश असते. सायलीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्टपणे सगळं काही सांगत असतो. ते दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो मात्र बघतच राहतो. त्याला सुद्धा सायलीचा आनंद एकदमच द्विगुणित करावासा वाटत असतो आणि त्याचमुळे आता सगळी जण मिळून पुढचं प्लॅनिंगही करायला सुरुवात करत असतात. सायलीला आता असं वाटत असतं की हा दिवस संपूच नये,
कारण या दिवसामध्ये बऱ्याच काही गोष्टी ज्या आहे त्या घडलेल्या होत्या आणि हा दिवस संपूच नये ना असंच वाटत होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली आता सगळ्यांनाच म्हणत, प्लीज तुम्ही सगळे जण मला सारखं सॉरी वगैरे बोलू नका, कारण माझ्यासाठी ना तुम्ही सगळेजण खूप जास्त महत्वाचे आहात. तेच आता इकडे सगळ्यांचेच डोळे भरून आलेले असतात. तर सायलीला माहिती असतं की हे सगळं काही देवी आईच्या कृपेमुळे झालेलं आहे. हा एवढा आनंदाचा क्षण हा सखी जण एन्जॉय करत असतात. तेच आता सायलीला सांगितलं जातं की तू आता इथे बस, म्हणजे कसं तुझा ऑक्शन वगैरे करून घेता येईल. आणि त्याच सोबत ना तिची नजरही काढायची असते, कारण इतक्या वर्षानंतर त्यांना त्यांची तन्वी अशा आरशाने भेटलेली असते ना. मग आता पूर्ण आजी सायलीचीच म्हणजे तन्वीची दृष्ट देखील काढतात. आणि जेव्हा सायलीची दृष्ट वगैरे काढली जाते ना तेव्हा मात्र आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप जास्त मोठा असतो. सायलीला आता पूर्ण आजी म्हणत असतात की आता आमच्यासोबत आलीयस ना, आता सगळं काही मस्त होईल. आणि तसंही आता इकडे पूर्ण आजीने ठरवलेलं असतं की आता या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे त्या अशा हलक्यात नाही घ्यायच्या. तेच आता सायलीना देवी आईच्या पाया पडायला जाते. तेच पूर्ण आजी सगळ्यांना एकत्र गोळ्या करते. त्यावेळेला नक्की काय चाललंय पूर्ण आजीच कोणालाच कळत नसतं, पण पूर्ण आजी आता सांगत असते की चला आपण सगळी जण एकत्र येऊया. आणि त्यानंतर आता त्यांच प्लॅनिंग करायचं ठरत असतं, म्हणजे नेमक बर्थडेला काय करायचं ना या सगळ्याच प्लॅनिंग ना आता ती लोक करत असतात. आणि जेव्हा या सगळ्याच प्लॅनिंग ती लोक करतात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारे जे अर्जुन आहे यासोबत विराज आहे सगळे जण विचारतात की नेमक काय करायचं ठरवलं, काही घड समजतंय का, काही प्लॅनिंग आहे का डोक्यात. मग देवासना पूर्णाची सांगत असते की मला ना हा क्षण आहे ना खूप जास्त आनंदात घालवायचा आहे, म्हणजे हा क्षण नेहमीच लक्षात राहील, कारण आपली तन्मे आपल्याजवळ पुन्हा आली आहे. त्यामुळे एकदमच चांगला धूमधडक्यात हा सोहळा साजरा करायचा आहे असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो, पण काय प्लॅनिंग करायचे सांग ना. मग आता तरी सध्या सुचत नाहीये, पण आपल्याला खूप छान असं प्लॅनिंग करायचं आहे असंही आता म्हटलं जात असतं. तेच दुसरीकडे आता सायली जी आहे ती मात्र सगळ्यांच्या समोर न जाता देवाकडे जाऊन पटकनच ना देवाला सांगत असते की आज माझ्या आयुष्यात जो दिवस आहे ना तो साक्षात तुझ्यामुळे नाही तर माझ्या आयुष्यासोबत काय होत होतं हे फक्त तिला माहिती होतं. इतके दिवस ती तिच्याख्या ओळखीसाठी तरसत होती आणि आज फायनली तिला तिची खरी ओळख मिळाल्यामुळे ना ती आता प्रचंड खुश होती. देवी आईसमोर सुद्धा हात जोडत होती. तेवढ्यातच ना अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन सालीला म्हणतो की बायको सगळं काही आता तुझ्या मनाप्रमाणे झालं ना, पण आता तुझं तोंड बघ कसं झालं ते. पहिल्यांदा ना एक काम कर, जा रूममध्ये आणि जाऊन आराम कर, फ्रेश हो, कारण तू आता खूपच जास्त एकदमच व्यवस्थित दिसत नाहीयेस, म्हणजेच तुला आता विकनेस आलाय हे दिसते तुझ्या चेहऱ्यावर ना. असंही आता अर्जुन तिला बोलून समजावू लागतो. अर्जुनलाही ती म्हणत असते की हो, पण अर्जुन आहे ना मुद्दामून सानिकांना जायला सांगत असतो, कारण त्यांना त्या निमित्ताने का होईना थोडंसं बोलता येईल ना, सख्या काही गोष्टीचं प्लॅनिंग करता येईल, म्हणूनच आता बोलत होता. तेच आता दुसरीकडे ना प्रियाने कॉल करून आधीच ना त्या राकेशला बोलवलेलं असतं, पण राकेश ना अजूनही आलेला नसतो, म्हणून तिची चिडचिड होत असते. त्या हवालदारला ती म्हणत असते की तुम्ही जरा लावाना फोन, पण आता ती म्हणते की तुझं इथे काम काय, जेलमध्ये पडून राना इकडे तिकडे, त्याला फोन लाव, ह्याला फोन लाव, कशाला करतेस, आणि जर मला हेच जर करायला सांगशील ना तर माझी तर नोकरी तू घालवशील, असंही आता ती म्हणत असते आणि डोक्याला असा हात लावून घेतलेला असतो. तेव्हाच दुसरीकडे आता राकेश आलेला असतो. राकेश यावरती म्हणत असते की किती वेळ सांगतोस काय आणि कधी येतोस,
तेव्हाच ना राकेश म्हणत असतो की उशीर झाला. तेव्हाच आता राकेशला ते विचारत असते की काय झालं. तर राकेश म्हणत असतो की सगळं संपलं आता, कारण पुराव्याशी सगळ्यांना समजलेलं आहे की सायलीस तन्वी आहे आणि हे सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे. जेव्हा जेव्हा तो हे बोलतो ना, त्याने आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ना खूप मोठा धक्का प्रियाला बसतो, कारण प्रियाने इतके दिवस ज्या गोष्टी लपवून ठेवलेल्या होत्या, जे सत्य लपवून ठेवलेलं होतं ना, ते अशा पद्धतीने समोर आलेलं होतं. आणि हे असं सत्य समोर आल्यामुळे ना खूपच मोठा धक्का प्रियाला बसतो आणि प्रिया आरडाओरडा करायला सुरुवात करते. प्रिया जेव्हा आरडाओरडा करते ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा राकेश जो आहे तो शांतच बसतो असतो. त्याच्याकडे दुसरा ऑप्शन नसतो. राकेश आता शांत बसल्याबरोबर ना इकडे आता प्रिया खवळलेली असते आणि प्रिया म्हणते की हे सगळं ना तुझ्यामुळे झाले नाही, तर आज ही वेळ आलीच नसती. याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस, असंही बोलून ती आता पूर्ण ते सगळं काही डोक्यावर घेते. आणि जेव्हा तिने एवढा मोठा हाहाकार वाजवलेला असतो ना, इथे राकेशला काय करावं हे सुचत नसतं. राकेश तिला म्हणत असतो की शांत बस ना, तोंड बंद. तरी सुद्धा ना इकडे असणारी प्रिया ही काही शांत बसत नसते. प्रियाचा आवाज ना जास्तच वाढत चाललेला असतो. प्रियाला आता कसं कसं थांबवलं जात असतं, पण तरी सुद्धा ना प्रिया काही ऐकायला तयार नसते. प्रियाने आता आरडाओरडा केल्याबरोबर प्रियाला ना आता तिथे असणारी ती हवालदार आहे ना, ती थांबवायचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की काय चाललंय, शांत शांत. पण तरी सुद्धा ना आता काही केल्या प्रिया शांत होत नसते होते. शेवटी ना ती राकेशला तिकडून जायला सांगते. आता राकेशला तिकडून जायला सांगितलं जात ना, तसं मात्र आता प्रिया जी आहे ती तशीच उभी असते, कारण आता प्रियाला खूप जास्त मोठा संताप आलेला होता. प्रियाला कळत नव्हतं की काय करावं. तेच आता दुसरीकडे प्रिया खवळली असते. प्रियाने आता काय करायचं सुचत नसतं, म्हणून आरडाओरडा करायला सुरुवात केलेली असते. तेच आता सगळी जण पूर्णा आजींच्या रूममध्ये बसतात आणि पूर्णाजींच्या रूममध्ये बसल्यानंतर प्लॅनिंग करत असतात. प्लॅनिंग करत असतानाच ना सुचत नसतं की सायलीला कसं काय करायचं. म्हणजे आता सायली झोपली आहे तोपर्यंत त्या लोकांना प्लॅनिंग करायचं असतं, पण कसं काय करायचं ना काही सुधरत नसतं. त्यामुळेच ना प्रताप म्हणत असतात की काय ठरवलं आहे, काही गोष्टी सुचतायत का, कसं करायचं ते. म्हणजेच सायलीला आपल्याला काहीतरी हटके करून द्यायचे आहे. तर चैतन्यसुद्धा काही प्लॅनिंग सांगतो, पण चैतन्याच प्लॅनिंगवर सगळी जण हसू लागतात. मग आता अस्मिता सांगत असते की आपण असे करायचं का, मस्त ना एक मस्त हॉल बुक करूया आणि तिथे जाऊन तिला डेकोरेशन करून देऊया, सरप्राईज देऊया आणि त्यासोबत जेवण वगैरे ठेवूया आणि खूप जास्त शॉपिंग करूया. तेव्हाच ना सगळी जण आता स्मिताकडे पाहू लागतात आणि अस्मिताला अश्विन म्हणत असतो की हे तुझं झालं सेलिब्रेट, आपल्याला सेलिब्रेशन कोणाच करायचे आहे. तर सायलीच. मग तेवढ्यातच ना आता तिकडे हा अर्जुन आलेला असतो आणि अर्जुनबा तिकडे येतो ना, तेव्हा तो म्हणत असतो की काय झाले, का काही प्लॅनिंग काही करायचं ते, त्यावर आता थांबा ना, काही सुचते का, त्याचाच तर विचार चालू आहे. मग तेव्हाच ना कोणाकोणाला काय काय सुचते ते जरा मला सांगा. असंही असलेल्या इकडे या पूर्णा आजीनी म्हटलेलं असतं. तेच आता पूर्णा आजींना माहिती असतं की सारी सायलीला काही असो मोठं नको असतं. सायलीला नेहमी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम व्यवस्थित प्रॉपर हव्या असतात आणि साध्या हव्या असतात. तिला कोणतंही असं मोठं असं काहीच नको असतं, हेही माहिती होतं. मग तेव्हाच ना सगळ्यांचाच विचार येतो, मग सायलीसाठी असं करायचं तरी काय, हाही विचार आता ही लोक करत. आता पूर्णा आजी म्हणत असते की काय झालं आहे, नेमकं काय करायचे सुचतच नाहीये. कोणालाच काही सुचत नसतं. प्रत्येकाचे वेगवेगळे प्लान्स असतात आणि ते प्लॅनिंग्सला हे एकदमच वेगळे असतात, पण काहीच काही नाही ते कळतच नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे असणारी अस्मिताचे ही प्लॅनिंग असतात, पण अस्मिताचे प्लॅनिंग्स ना
आता काही केल्या पटत नसतात. मग आता करायचं काय? प्रत्येकाने वेगवेगळ्या आयडियाज दिलेल्या असतात, पण त्या सगळ्या आयडियाजना व्यवस्थित अशा नसतात. मग आता विचार येतो की काय करायचंय, कसं करायचंय. काही मात्र आता कोणाला सुचत नसतं आणि ते पास ना. इकडे आता अर्जुन म्हणत असतो की जे काही आहे ना, पटकन विचार करा, कारण जर तुम्ही काही विचार केला. सचिन येतो आणि म्हणतो, अण्णा, तर महिप्त शिकरे नाही ना पटकन, तर मला सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहे, कारण का ती झोपलीय. तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर काय करायचे हे विचार केलाय का? म्हणजेच हा विचार करा, जर ती अचानकपणे आली आणि मग अचानक आल्यानंतर काय करायचं, काही मात्र सुधरत नसते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या असतात ना, त्या कळत नसतात, म्हणून अर्जुन बोलत असतो. कारण अर्जुन ना साईला खूप जास्त घाबरत असतो. म्हणूनच सगळे जण अर्जुनकडे बघत असतात आणि अर्जुनला म्हणत असतात, किती घाबरतोस रे बायकोला. तेव्हाच ना इकडे जी अनकल्पना आहे ती म्हणत असते की तू ना जे काही आहे ना ते शिक. उलट तुझ्या बाबांकडून. तुझे बाबा घाबरतात का? बघ ना, मला बिलकुलही घाबरत नाही. त्यांना हवं ते तसंच करतात. तेव्हाच ना इकडे आता प्रताप म्हणत असतात, तू माझ्याबद्दल बोलतेस, मी तुला किती घाबरतो ना हे फक्त माझं मला माहिती आहे. मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना दुसरीकडे आता सगळी जणांचे हे असणं खिदळण सुरू असतं, पण प्लॅनिंग मात्र शून्य. मग आता पूर्णाची म्हणत असते की काय चाललंय हे करा ना, जरा काहीतरी व्यवस्थित प्लॅनिंग करा, काहीतरी आयडिया द्या, कारण आपल्याला ना सगळं काही जोपर्यंत ती नाहीये ते करायचं आहे तेच. दुसरीकडे आता महिप्तना आपल्या रूममध्ये कपाटामध्ये काहीतरी करत असतो. तेवढ्यातच ना सचिन तिथे येतो. सचिन तिथे आल्यानंतर आता म्हणत असतो की अण्णा, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. मग काय बोलायचं आहे काय नाही हे सगळे प्रश्न पडलेले असतात. मग तेव्हाच ना विचारलं जात की बोल, काय बोलायचं आहे तुला. मग तेव्हाच तो आता म्हणत असतो की तुम्ही कधी काय करणार आहात ते मला जरा सांगा. म्हणजे तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का? तुमच्या डोक्यात काही प्लॅनिंग्स आहेत का? काय ठरवले तुम्ही सांगा ना मला. का असंच सगळं काही विस्कटून टाकायचं आहे? कारण ना मला ना आता सुचत नाहीये की या सगळ्याच्यामध्ये कशा काही गोष्टी करायच्या आहे त्या. कारण हातात ना तर सगळंच जातंय आणि आपल्या हातात ना काही जायला नको एवढंच मला वाटतं. असंही आता इकडे सचिनारा रागारागात बोलत असतो आणि जेव्हा सचिन ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवतो ना, तेव्हा तो म्हणत असतो की तुम्हीच काहीतरी करू शकता, प्लीज आता तुम्ही काहीतरी करा. असं बोलूनच ना आता त्याने महिप्तला सांगितलेलं असतं. महिप्तला तोवर आता राग आणायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही विसरताय का तुमच्यासाठी, म्हणजे साक्षीला पण किती छळलेलं आहे, साक्षीला आतापर्यंत किती त्रास दिलाय, त्यासाठी साक्षीला सगळं काही सोडून आता बाहेर राहावं लागतंय. या सगळ्या गोष्टी कशा काय विसरू शकता तुम्ही. असंही इथे आता सचिन जो आहे तो महिप्तला बोलत असतो. त्यावर महिप्त आता म्हणत असतो की हो, मला कळतात तुझ्या गोष्टी, पण आता शांत हो. असं बोलून कसं त्याला आता शांत करून महिप्त तिकडनं निघून जातो. जस आता महिप्त तिकडं निघून जातो ना, सचिन तो विचार करतो की नक्कीच ना हे काहीतरी करत होते. मग तो कपाटाच्या दिशेने जातो. ते दुसरीकडे आता सायली रूममधून बाहेर आलेली असते. ती विचार करते की गेले कुठे सगळी जण. आज सगळी शांतता कशी, कारण हॉलमध्ये कोणी ना कोणी असतंच, पण आज हॉलमध्ये सुद्धा कोणीच नाहीये. काय चाललंय, कुठे गेले सगळी जण. सायली आता प्रत्येकाला हाका मारत असते, पण सायलीला कोणीही तिथे दिसत नसतंस. मग सायलीच्या मनामध्ये विचार येतात की नक्कीच ना सगळी जण अश्विन भाऊजींच्या रूममध्ये बसले असणार आहेत. अश्विन भाऊजींच्या रूममध्ये गप्पा मारत असतील. मग आता ती ठरवते की अश्विनच्या रूममध्ये जायचं, कारण आता ही लोक सगळी जण पूर्णा अजिंच्या रूममध्ये बसून प्लॅनिंग करत असतात. तेच आता इकडे नुसता वर खाली जीवना इकडे असणाया अर्जुनचा होत असतो, कारण अर्जुनला माहिती आहे की त्याचं खोट ना त्याची बायको लगेच पकडते. कितीही तो काही खोट बोलला ना
तरी सुद्धा म्हणूनच मग असं वाटत असतं की काय जरावं, काही सुधरत नसतं म्हणूनच मग तो बोलत असतो की अरे अरे बोला बोला ना, काहीतरी काय करणार आहात असंही आता बोलून बोलून त्याने आता अक्क घर ना डोक्यावर घेतलेलं असतं. कारण प्लॅनिंग अजून काहीच झालेलं नसतं, पण सायली जर आली तर प्लॅनिंग करायलाही भेटणार नाही, हेही तो बोलत असतो. आणि म्हणूनच तो त्यांना सगळ्यांना सांगतो की पटकन पटकन प्लॅनिंग करा, कारण वेळ वाया घालवायला नको, कारण सायरीच्या प्रश्नांना त्याला सामोर जायचं म्हणजे त्याच्या समोर खूप मोठा प्रश्नचिन्ह होता. आणि त्यामुळेच ना आता त्याला टेन्शन, या टेन्शनच सगळीच जण आता हसत असतात अर्जुनला, कारण अर्जुनचा चेहरा आणि अर्जुनची जी होणारी घालमेल ना ती सगळ्यांनाच दिसत असते. तेच सायली आता अश्विनच्या रूममध्ये जाऊन इकडे तिकडे सगळ्यांना शोधत असते, पण तिथे ना आता कोणीही दिसत नसतं. तिथे आता कोणीही न दिसल्यामुळेच ना टेन्शन आलेलं असतं, कळत नसतं की काय करावं ते. मग आता कुठे गेले असतील सगळी जण, कसे काय घरात कोणीच नाहीत, आता कुठे जायचं तेच. इकडे आता अर्जुन सगळ्यांना सांगतो की सायली जर आली ना सगळीकडे बघणार आणि तिला कुठेही दिसलो नाही ना तर ती कॉल करणार. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, तुम्ही सगळ्यांनी फोन स्विच ऑफ करा तुमच्या सगळ्याचे. मग सगळी जण ना आपापले फोन बंद करून ठेवतात. मग सगळ्यांनीच फोन बंद केल्यावर इकडे सायलीने बघितलेलं असतं अश्विनच्या रूममध्ये तर कोणीच नाहीये. मग आता सायली ना सगळ्याला एकेकांना कॉल करत असते. तिने आता प्रत्येकाला कॉल करायला घेतलेला असतो, पण प्रत्येकाचा फोन जो आहे तो बंद असतो. प्रत्येकाचा फोन बंद असल्यामुळे प्रश्न पडतो की नेमकं काय चाललंय, कुठे गेले असतील सगळेजण, असे काय करताय सगळेजण. मग आता ती कॉल करून बघत असते सगळ्यांना, पण कोणाचाही कॉल जो आहे तो लागत नसतो. मग आता कोणाचाही कॉल लागत नसल्यामुळे ना तिला आता काय करावं कळत नसतं, कारण सगळ्यांचे फोन बंद करून ठेवलेले असतात. त्यामुळे सायली थोडा विचार करू लागते. तेच आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं. सायलीने खूप सुंदर अशी साडी नेसलेली असते आणि अर्जुन तिला बाहेरून घेऊन येतो तेव्हा सगळ्यांनी पूर्ण डेकोरेशन केलेलं असतं आणि फुलांच्या वर्षावामध्ये तीच आता जंगी असं स्वागत केलं जातं. आणि खास करून ना सायलीज असं गाणंसुद्धा स्पेशली गाऊन घेतलेलं आहे, त्यामुळे तेच गाणं बॅकग्राऊंडला लागलं. त्यामुळे सगळी जण तेच गाणं बोलत असतात आणि आता तिच्यावर फुलांचा वर्षाव करून तीच स्वागत करतात. त्यामुळे आता सायलीचा आनंद द्विगुणित होतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.